2023 हेमा खरीप हंगाम हा संपतच आलेला आहे आणि आता वाटचाल सुरू आहे रब्बी हंगामाची. बरोबर. आणि रब्बी हंगाम म्हटला तर शेती कसत असताना शेतकऱ्यांना अनेक गोष्टी माहिती असतात, पण ते शास्त्रीय दृष्टिकोनातून जाणकार नसतात. आणि या हंगामामध्ये रासायनिक कीटकनाशक असो, बियाणे असो किंवा अन्य प्रकारचे निविष्ठ असो, शेतकऱ्यांना खरेदी करताना लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक काम करावं लागतंय. बरोबर. तर मंडळी, आता आपण ऐकूया रासायनिक कीटकनाशकाची खरेदी आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी या विषयावर पांडुरंग सरोदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा, तालुका भद्रावती, जिल्हा चंद्रपूर यांचं हे भाषण. नमस्कार शेतकरी बंधू, मी पांडुरंग सरोदे, कृषी पर्यवेक्षक, चंदनखेडा, तालुका भद्रावती. शेतकरी बंधूंना आपल्या पिकाचे उत्पादन घेत असताना पिकावर येणाऱ्या वेगवेगळ्या किडींच्या आणि रोगांच्या नियंत्रणासाठी कानुगंध सापळे, चिकट सापळे, प्रकाश सापळे यांचा वापर करतो. त्याबरोबरच पीक वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जैविक कीटकनाशकांचा निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क या वेगवेगळ्या नैसर्गिक रीतीने तयार केलेल्या कीटकनाशकांचा वापर करून किडींचे एकात्मिक व्यवस्थापन करू शकतो. कधी कधी या एकात्मिक व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या उपाययोजना करूनही जर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली तर त्या ठिकाणी आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते. आणि ज्यावेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक असते त्यावेळेस आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची खरेदी करताना त्याबरोबरच त्यांचा आपल्या पिकावर फवारणीसाठी वापर करत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी माहिती असणे खूप आवश्यक आहे. आणि त्याकरिताच आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये रासायनिक कीटकनाशकांची खरेदी करताना आणि त्यांचा वापर करताना कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार. शेतकरी बंधूंना आपण जेव्हा बाजारामधून कीटकनाशकाची खरेदी करतो त्यावेळेस कीटकनाशकाची खरेदी करताना ती शासनमान्य कृषी केंद्रामधून करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच त्यांच्याकडून जे कीटकनाशक खरेदी केलेले आहे त्याचे मूळ बिल किंवा त्याचे पक्के बिल घेणे आवश्यक आहे. रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करत असताना त्या रासायनिक कीटकनाशकाच्या डब्यावर किंवा बॉटलवर त्या कीटकनाशकाचा उत्पादन दिनांक आणि त्याचा वापरण्याचा कालावधी हा पाहणे महत्त्वाचे आहे. जर त्या रासायनिक कीटकनाशकाचा वापरावयाचा कालावधी जर संपलेला असेल तर अशी कीटकनाशके खरेदी करू नये किंवा खरेदी केलेल्या कीटकनाशकाचा जर कालावधी संपलेला असेल तर अशी कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशके खरेदी करत असताना त्याच्या डब्यावर किंवा त्याच्या बॉटलवर पतंगाच्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाची चिन्हे दिलेली असतात. त्या पतंगाच्या रंगावरून त्या कीटकनाशकाचा रासायनिक तीव्रतेचा किंवा जहालपणाचं प्रमाण आपणाला समजतं. यामध्ये लाल रंगाचा जर पतंग असेल तर अतिविषारी, पिवळ्या रंगाचा पतंग असेल तर तीव्र विषारी, निळ्या रंगाचा पतंग असेल तर मध्यम विषारी आणि हिरव्या रंगाचा पतंग असेल तर कमी विषारी, अशा पद्धतीने त्याच्यामधून आपणाला त्या कीटकनाशकाचे विषारीपणाचे प्रमाण समजते. शक्यतो फवारणी करताना आपण हिरव्या रंगाचा पतंग असणारे कमी विषारी औषधे आणि निळ्या रंगाचा मध्यम विषारी औषधे या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करणे आपणाला पिकाच्या दृष्टीने आणि मित्रकिडींच्या व निसर्गाच्या दृष्टीने योग्य ठरते. त्याच्यानंतर आपण आपल्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी करताना योग्य कीटकनाशक निवडताना वेगवेगळ्या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. प्रथम त्यामध्ये आपण जेव्हा आपल्या पिकाचे दररोज नियमित सर्वेक्षण करतो त्यावेळेस आपल्या पिकामध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे किंवा कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव आहे याची खातरजमा करणे आवश्यक आहे. आणि त्याच किडीसाठी किंवा त्याच रोगासाठी विद्यापीठांनी शिफारसीत केलेल्या किंवा तज्ज्ञांनी शिफारसीत केलेल्या योग्य रासायनिक कीटकनाशकांचा किंवा बुरशीनाशकांचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. आणि त्याच कीटकनाशकाचा बाजारामधून खरेदी करावी. बाजारामध्ये कीटकनाशकाची खरेदी करत असताना 2 प्रकारची कीटकनाशके उपलब्ध आहेत. त्यामध्ये पहिल्या प्रकारची कीटकनाशके म्हणजे जी पाण्यामध्ये मिसळतात त्यामध्ये EC, SC, WP आणि WSC
या प्रकारचे कीटकनाशकांचा समावेश होतो. आणि हे पाण्यात मिसळणारे कीटकनाशके वापरत असताना, त्यांचे द्रावण तयार करत असताना ते सतत ढवळावे लागते. आणि दुसऱ्या प्रकारची कीटकनाशके, त्यामध्ये ती कीटकनाशके पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळतात. त्यामध्ये SP, WSL, SL आणि SG या प्रकारची कीटकनाशके असतात. आणि ही कीटकनाशके पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळत असल्यामुळे ती कीटकनाशके किडीसाठी प्रभावी ठरतात आणि झाडामध्ये त्वरित शोषली जातात. त्यामुळे या कीटकनाशकांचा आपल्या कीड नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने प्रभावी उपयोग होतो. अशा पद्धतीने कीटकनाशकांचा 2 प्रकार पाहिल्यानंतर, ज्यावेळेस आपण कीटकनाशकाचे द्रावण तयार करतो त्यावेळेस कीटकनाशकाचे द्रावण तयार करत असताना विद्यापीठाच्या शिफारसीनुसार योग्य प्रमाणामध्ये कीटकनाशक वापरणे महत्त्वाचे असते. त्याबरोबर ते प्लास्टिकच्या बकेटमध्ये किंवा प्लास्टिकच्या ड्रममध्ये द्रावण तयार करून त्याचा वापर करताना ते काठीने सतत ढवळून एकजीव द्रावण तयार करून त्याचा वापर करणे आवश्यक असते. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी आपल्याला जो फवारणीचा पंप लागतो, तो पंप ज्यावेळेस पिकाची पहिली अवस्था असते, जेव्हा झाडे लहान असतात पिकाचे, त्यावेळेस 2 ओळीमधील जमीन ही झाकलेली नसते. अशा वेळी आपण साध्या पंपाचाही वापर करू शकतो. परंतु ज्यावेळेस पीक मोठे होते त्यावेळेस पॉवर पंपाचा उपयोग करून आपल्याला फवारणी करावी लागते. फवारणीपूर्वी फवारणी यंत्र दुरुस्तीची आवश्यकता असल्यास ते दुरुस्त करून घ्यावे, नंतरच फवारणी करावी. जर दुरुस्त फवारणी पंप नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करताना काही विषबाधा होण्याची शक्यता असते. त्याबरोबरच पिकावर फवारणी योग्य पद्धतीने न झाल्यामुळे त्या फवारणीचा म्हणावा तसा उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे कीटकनाशकांचे मिश्रण तयार करताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये मिश्रण तयार करत असताना हाताला हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही कीटकनाशके फवारणीसाठी वापरू नये. गळके फवारणी यंत्र वापरू नये. जर गळके असेल तर ते दुरुस्त करून वापरावे. झिजलेले खराब झालेले नोझल हे फवारणीसाठी वापरू नये. ते नोझल बदलून नवीन नोझल वापरावे. त्याबरोबरच कीटकनाशकाला फुंकणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे. विद्यापीठाने शिफारस केल्या प्रमाणातच त्या औषधाचा योग्य प्रमाणामध्ये वापर करावा. त्याबरोबरच विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणेच 2 किंवा अधिक रासायनिक कीटकनाशकांचे मिश्रण करून त्याची फवारणी करावी. जर रासायनिक कीटकनाशकाची भुकटी स्वरूपात असेल तर ती भुकटी थोड्या पाण्यामध्ये मिसळून त्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये पाणी टाकून त्याचा फवारणीसाठी वापर करावा. फवारणीचे मिश्रण हे हाताने न ढवळता लांब दांडेच्या साहाय्याने किंवा काठीचा वापर करून ढवळावे. त्याबरोबरच कीटकनाशके जर आपण त्याचे मिश्रण करत असेल तेव्हा किंवा ज्यावेळेस आपण शेतामध्ये फवारणी करत असेल त्यावेळेस तंबाखू खाणे अथवा धूम्रपान करणे टाळावे. त्याबरोबरच कीटकनाशके फवारणी यंत्रामध्ये भरत असताना ते सांडू नये यासाठी नरसाळ्याचा वापर करावा आणि डब्यावर दिलेल्या मार्गदर्शक चिन्हांचा काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यानुसार आपण कीटकनाशकाचे मिश्रण तयार करावे. आता ज्यावेळेस आपण कीटकनाशकाचे मिश्रण तयार करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या शेतामध्ये फवारणी करताना वेगवेगळ्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. पहिली त्यामध्ये म्हणजे शिफारसीप्रमाणे आपण कीटकनाशकाची मात्रा योग्य पद्धतीने वापरून द्रावण तयार केलेले आहे आणि ते द्रावण चांगल्या पद्धतीच्या चांगल्या परिस्थितीमध्ये असलेल्या पंपामध्ये टाकून घेतलेले आहे. त्यानंतर या पंपाचा वापर करून आपण ज्यावेळेस शेतामध्ये फवारणी करतो त्यावेळेस आपल्याला साध्या पंपाने वापरण्यासाठी 350 ते 500 लिटर पाणी प्रति हेक्टरी फवारणी करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच पीक मोठे असेल आणि 2 ओळीतील जागा संपूर्ण झाकलेली असेल तर पॉवर पंपाचा वापर करून या पंपाच्या सहाय्याने फवारणी करणे आवश्यक आहे. आणि या पॉवर पंपाला कीटकनाशकाच्या शिफारसीची मात्रा ही 3 पटीने जास्त वापरणे महत्त्वाचे आहे. त्याबरोबरच पंपाची फवारणी करत असताना पंपाचे नोझल हे पिकापासून 5 ते 6 इंच दूर धरावे अशा पद्धतीने फवारणी करणे आवश्यक आहे. फवारणीच्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता असेल
आणि फवारणी करणे फारच आवश्यक असेल अशा वेळी फवारणी करताना त्या फवारणीच्या द्रावणामध्ये चिकट द्रव्ये किंवा स्टिकरचा वापर करावा आणि प्रखर उन्हात फवारणी करणे टाळावे. त्यामुळे फवारणी करताना विषबाधा होण्याची शक्यता असते. अशा वेळी सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी फवारणी करावी. कीटकनाशकाची फवारणी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामध्ये संरक्षित किटचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. हात आणि पायाला मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर कापड, डोळ्यावर गॉगल आणि अंगाभर कपडे घालणे महत्त्वाचे आहे. फवारणी करताना पंपाचे नोझल हे शरीरापासून दूर धरावे, जेणेकरून कीटकनाशके अंगावर पडणार नाही आणि त्यामुळे आपल्याला होणारी विषबाधा टाळू शकतो. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करणे टाळावे. फवारणी करताना नोझल बंद पडल्यास ते स्वच्छ करण्यासाठी तोंड लावून फुंकू नये अथवा हवा तोंडाने आत ओढू नये. यासाठी सोयीस्कररित्या तार, काडी किंवा टाचणीचा वापर करून त्या ठिकाणी बंद पडलेले नोझल स्वच्छ करावे. पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर फवारणी करणे टाळावे. फवारणी झाल्यानंतर काही काळ त्या शेतामध्ये जाणं टाळावं. फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू ह्या इतर कामासाठी वापरू नये. फवारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवून खाणेपिणे करावे. त्याबरोबरच फवारणीच्या वेळी लहान मुले, जनावरे, पाळीव प्राणी यांना त्या ठिकाणापासून दूर ठेवावे. ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो त्यावेळेस ती फवारणी करताना उपाशी पोटी न करता फवारणीपूर्वी न्याहारी करणे महत्त्वाचे आहे. कीटकनाशके फवारणीचे काम हे दर दिवशी 8 तासापेक्षा जास्त काळ करू नये. हे काम करणाऱ्या व्यक्तीने ठराविक कालावधीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्याकडून किंवा डॉक्टरकडून स्वतःला तपासून घेणेही महत्त्वाचे असते. कीटकनाशके मारलेल्या क्षेत्रावर गुरांना चरण्यास किमान 2 आठवडे जाऊ देऊ नये. त्याबरोबरच जमिनीवर सांडलेली कीटकनाशके ही हाताने न पुसता, त्यावर पाणी न टाकता ती मातीने शोषून घेऊन ते जमिनीमध्ये गाडून टाकणेही महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने कीटकनाशकाची फवारणी करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणे आवश्यक आहे. आता त्यानंतर आपण शेतामध्ये फवारणी झाल्यानंतर काही गोष्टी करणे आवश्यक असते. त्यामध्ये फवारणीसाठी वापरलेले साहित्य हे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. राहिलेल्या द्रावणासाठी जर आपण कीटकनाशकाची फवारणी केली आणि त्याचे द्रावण शिल्लक राहिले तर ते सुरक्षित ठिकाणी, ज्या ठिकाणी निर्मल क्षेत्र आहे त्या ठिकाणी विल्हेवाट लावावी आणि राहिलेले द्रावण हे पाण्याच्या स्रोतामध्ये किंवा त्याच्या जवळ फेकून देऊ नये. वापरलेले रिकामे झालेले डबे हे दगडकाठीच्या साहाय्याने चेपून ते ज्या ठिकाणी कोणी जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जमिनीमध्ये गाडून टाकावे. ते आजूबाजूला किंवा पाण्याच्या स्रोताजवळ मातीमध्ये पुरू नये. ते ज्या ठिकाणी कोणी जात नाही अशा ठिकाणी मातीमध्ये पुरून टाकावे. त्याच्यानंतर जर विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागले तर प्रथमोपचार करावा आणि रुग्णाला त्वरित डॉक्टराकडे घेऊन जावे. त्याबरोबर डॉक्टरांना रिकामे डबे देखील दाखवावे, म्हणजे त्यांना त्या विषबाधा झालेल्या रुग्णाला औषधोपचार करण्यास मदत होईल. कीटकनाशकाची साठवण हे कडीकुलपामध्येच करावी आणि कीटकनाशकांचा वापर संपल्यानंतर त्वरित आंघोळ करावी आणि फवारणीच्या वेळी वापरलेले कपडे ही तेल कपड्यापासून वेगळे ठेवून किंवा वेगळे स्वच्छ धुवून घ्यावे. अशा पद्धतीने आपण फवारणी झाल्यानंतर लगेच काळजी घेऊ शकतो. समजा फवारणी करताना नजर चुकीने किंवा काही कारणास्तव विषबाधा झाली तर त्यावेळी आपण कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे. विषबाधा ही प्रामुख्याने 3 घटकामुळे होते. त्यामध्ये रासायनिक औषधाचे अत्यंत बारीक कण हे हवेबरोबर आपल्या श्वासोच्छवासासोबत शरीरामध्ये जातात. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरं कारण आहे ते फवारणी करत असताना त्वचेच्या संपर्कातून किंवा डोळ्याद्वारे शरीरामध्ये जातात. आणि तिसरा कारण म्हणजे फवारणी करत असताना नकळत तोंडाद्वारे खाताना, बिडी पिताना ते शरीरात जाऊ शकतात. अशा 3 कारणामुळे विषबाधा होऊ शकते. विषबाधा झाली हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आहेत. ते लक्षणे म्हणजे अशक्तपणा येणे किंवा चक्कर येणे, त्वचेची जळजळ होणे, डाग पडणे, घाम येणे, डोळ्यांची जळजळ होणे, पाणी येणे, डोळ्यांना अंधुक दिसणे, त्याबरोबर तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे, उलटी येणे, मळमळणे, हगवण होणे आणि पोटात दुखणे,
त्याबरोबरच डोकेदुखी, अस्वस्थ होणे, स्नायूदुखी, जीभ लोळी पडणे, बेशुद्ध होणे, धाप लागणे, छातीमध्ये दुखणे, खोकला येणे असे वेगवेगळे विषबाधेची लक्षणे आहेत. विषबाधा झाल्यानंतर आपण तातडीने प्रथमोपचार करावा. त्यामध्ये जर कीटकनाशके किंवा तणनाशके किंवा बुरशीनाशके डोळ्यामध्ये उडाली असतील तर डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनिटापर्यंत पाण्याची धार सोडून धुवावे. शरीरावर उडले असल्यास 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे आणि दवाखान्यामध्ये घेऊन जावे. जर विषबाधेनंतर रोगी जर संपूर्ण शुद्धीवर असेल तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करावे, अन्यथा त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करू नये. त्याबरोबरच 3 चमचे बारीक लाकडी कोळसा भुकटी करून अर्धा ग्लास पाण्यामधून पाजून त्याला लगेच दवाखान्यामध्ये न्यावे. त्याबरोबरच विषारी औषधे ज्या कपड्यावर उडालेली असतील ते कपडे बदलवून त्या रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यामध्ये नेऊन पोहोचवावे. व्यक्तीला जर झटके येत असतील तर त्याच्या दातामध्ये मऊ कापडाची छोटी गुंडाळी करून ठेवावी आणि रुग्ण जर बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्यास काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नये आणि रोगी बरा झाल्यावर त्याची वैद्यकीय तपासणी करावी. अशा पद्धतीने आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी कधी करावी, रासायनिक कीटकनाशकाची खरेदी करताना कोणत्या प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे, पंपाची निवड करताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, त्याबरोबरच मिश्रण तयार करताना आणि प्रत्यक्ष शेतामध्ये फवारणी करताना कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, संरक्षित किटचा वापर करून फवारणी करायला पाहिजे आणि फवारणी करताना आणि फवारणीनंतर कशा पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तरी सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की फवारणी करताना या वेगवेगळ्या घटकांची काळजी घेऊन फवारणी करताना संरक्षित किटचा वापर करून सर्वांनी फवारणी करावी असे मी कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. मंडळी, आताच आपण चंदनखेडा तालुका भद्रावती येथील कृषी पर्यवेक्षक पांडुरंग सरोदे यांचं भाषण ऐकलंय. चला तर ऐकूया हवामान अंदाज.